तरी पण मी पाणी प्यायला गेली ती इथं पाहू राहील बसून तिथं गेलं त्या कोपऱ्यात ते त्या कोपऱ्यातून हाय नुसतं जास्ती बसली दिलं आहे. पहा तुम्ही किती भिवराल ते हाताही लावत दिलेला आहे. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि सर्वजण मजेत असणार. इकडे काय चालू आहे? नमस्कार. तर आजच आई आलेले गाव करून, म्हणजे तिकडे गावाकडे गेली होती. आणि कसा आहे पाऊस वगैरे? पाऊस लय बाबा, मरणाचा पाऊस आहे, पूर आला. हो का? आणि धरण वगैरे भरलं असेल आपलं? हो, धरण भरलं, मजूरच नाही, काय करू मग? म्हणजे काहीच चालत नाही, शेतामधलं काम काहीच होत नाही आहे. नाही. आमचं तर एक शेतामध्ये डवरने गेली पण वापस आली. नाही तर पिकाचं नुकसानच होतं, पण पाऊस आला तर आता चांगलं झालं. सर्व भरून आलं त्याचं जे आहे ते हिरवं वगैरे झालं, पूर्ण वाढलेलं होतं शेत. आहे ना स्वराज? तुलाही जायचं होतं गावाकडं, पण पावसामुळे नाही जाणं झालं. पाऊसच होता ना, लेकराला सोडती नाही का? बाकी पुन्हा कसं आहे तिकडचं वातावरण? चांगलं आहे आता पावसानं ते सुधारण सोयाबीन खराब झालं, चांगलं आहे ना आता, होऊन जाईल पुन्हा. पण 2 दिवस ना काय चालत नाही. 1-2 दिवस तर चालणार नाही. मजूर बिन नाही, ते त्याच्या घरच्या वारण जवळ आपल्या इथे कोणी. हो ना, ते तर आहेच म्हणा. आता चालूच राहणार तसं पण काम वगैरे. काय झालं पण नेमके? काय आलं? कुठे लागलं तुला? काय आलं? तुम्हाला किती वेळा सांगितलं की त्या वाकरमध्ये नका बसत जाऊ. ते वाकर नाही कुठे लागलं सकाळी कुठे लागलं तुम्ही धरलं की तुम्हाला आहे कुठे इथं लागलं इथं काय हे लहान लेकराला नाही समजत त्याला. काय आलं? कसं काय पडलं पण ते? लक्ष ठेवायला पाहिजे, दोघी नाही ना वागवायला. तरी पण मी पाणी प्यायला गेली ती इथं पाहू राहील बसून तिथं गेलं त्या कोपऱ्यात ते त्या कोपऱ्यातून सरकून गेलो खाली. बातच ती भिंगरी पाहिजे आहे ना, ती ठेवून द्यायला ते वापर. लक्ष ठेवायचं तर काय करतात मी दोघी जणी असून पण ते वाकर सर्वात पहिले मला नेऊन फेकून देणार, नाही तर मग एका साईडला ठेवून देणार. ते कसं आहे, दरवाजा लावून घ्यायचा आणि मग नंतर तिकडे हे करायचं. किती वेळा म्हटलं त्या वाकरमध्ये नका बसू. ते खाली पडल्या इकडं ठेवलं वर, आता हे पृष्ठावर ठेवलं तर घसरणार नाही का? पण ते काय ऑटोमॅटिक थोडं घसरलं, ते घसरत आलं उतरायचं आणि ते पडलं खाली, सर्व फॅन तुटफुट झाला. हो ना, मग ते वर लई दूर फुलतात ते दूर फुला आता ते याच्या दाखल फुलाने मारे ना ते होत नाही झालं की ते खाली गेलं की सरकन. कुठं लागलं बा तुले? कुठे ना इथं लागलं? कुठे लागलं बा? इथे लहान लेकरं लक्ष ठेवायचं. कुठे लागलं बा तुले? कुठे लागलं बा? कुठे नेमके इथून तर फक्त बाहेर गेला. हो ना, आणि मी झोपलेलो होतो, म्हणजे माझं काही लक्ष नाही ऍक्च्युली, कारण मी पण सांगितलं असतं मला की पाहायचं तर मी पाहिलं असतं. पण आई पण तिकडे चालली गेली 2 मिनिटासाठी. कुठे लागलं बा? इथं लागलं, इथे लागलं तुले. कुठे लागलं तुला? कुठे लागलं पप्पा? कुठे लागलं? कुठे? इथे लागलं, इथं लागलं का बा? लय लक्ष ठेवावं लागते त्याला. या जागा मागं पण तो इथंच पडला आणि आता पण इथंच पडला. दुसरी बारी आहे. मग कुठे पाहते पाय लाल जर जागा झाली का? खिळा रुटला काय भेटायला? लाल जर जागा झाली, तो हात लावला की रडत आहे. बापरे बाप. कुठे लागलं बा? कुठे ना? अरे ते वाकर ठेवूनच द्यायला लागतं. ते वाकर बसलो का त्याला पाय फुटले आता. ते दोन्ही पाय उभे करते. नाहीतर त्याला सेफ्टी आणायला लागते, कॅप बोलावं लागते. मागे बऱ्याच जणच कमेंट आला की बा तुम्ही जे आहे लहान मुलाला हेल्मेट छोटे भेटते ते कॅप, त्याच्यावर जर बसवलं वाकरवर तर ते आणवर एक मग तसं करायला गेलं. पण त्या वाकरमध्ये नाही बसवायचं. ते वाकरमध्ये पाय म्हणजे चांगलं कसं असतंय नॅचरली, तुम्ही चालू द्या त्याला, खेळू द्या खाली. आता तेच जर खाली असता वाकरमध्ये नसतं तर बाहेर गेला असता आणि पडला असता तर साईडला पडला असता, अंगावर डोक्यावर नसता पडला. पण त्या वाकरमध्ये डोक्यावर पडला ते. इथं लागलं म्हणून सांग पप्पा. कुठे लागलं? कुठे? आता तुमचं तुम्हालाच माहिती आहे, लक्ष ठेवणं कसं ते 100% निवडा. अरे बापा बाताच गरम ते सरकन तेच आहे. आता माहिती नाही पडत आपलं कधी जाणार ते. तर ते लय पाय ते सरसर बातच सरकते.
उलट झालं ते फिरून आणलं कशासाठी? खेळण्यासाठी. आणि त्याचा वापर काय होत आहे? फिरून असं गोल फिरून ते खाली मग कमसे कम दरवाजा लावून घ्यायचा. आता इथं आपण इथं बसलो असतो असं वाटलं आता काय इथं तो कोपऱ्यात गेलं तर बंद फॅन उचलला ना तो कोपऱ्यात गेलं आणि एक तर कालचा किस्सा असं झाला की तिकडं नुसता कोपर दिसला की कोपऱ्याला भीत हा माय मग त्याच्यामुळे पण ते धास्ती पडलं. आता 3 झाले आता मग अशी किती जोराने बेलं ते कायलं कोपर वाजवला आता कोपऱ्यालाच का? नाही हो. कोपर दाखवला ना. दाखवला त्याला निसता पाच मी आता एवढा धास्ती पडला ते नुसतं कोपर जरी आणून दाखवलं त्यांना तर कच्च्या कसं एक करणार? थोडा बाई मी मग घुसलो हाय नुसतं धास्ती बसली त्याला हाय. पहा तुम्ही किती भिवराल ते. हातही लावत नाही त्याला हाय. घाबरला किती भिजले हाय. आणि याच्यानंतर कोपर वगैरे काहीच नाही आहे. थोड्याशा गोष्टीसाठी भांडणं करतात. त्याला भीती निर्माण करून दिलेली आहे पूर्ण. अहो तो तिथंच जाते ना म्हणते असं चांगलं आहे काही. वारंवार किती वेळा झाला त्याला. लहान मुलांना खेळतं राहायला पाहिजे असं. लहान मुलगा खेळतं राहायला पाहिजे तरी त्याला धास्ती करून ठेवलं पूर्ण. आता तुमचं तुम्ही व्यवस्थित काळजी घेतलं तर व्यवस्थित आहे. म्हणजे त्याला किचन मध्ये आला नाही पाहिजे म्हणून नुसतं कोपर वाजून ठेवत असते का? नुसतं वाजवला ते तिच्या पैसे जाऊन राहिले ते स्वयंपाका पैसे तर इथं ते कोपर वाजवला त्या कोपराला घेऊन राहिला आता नुसतं दाखवलं. सुचून दिलेत ना. तुम्ही घरी नव्हते ना. घेऊन देत असते का तुम्ही घरी नव्हते ना त्या दिवशी तर एवढं पर्शन केलं त्यांना तिथंच जा. घर नसतं काय ते लेकराचं हे करा का मग काही या. आता हे ठेवून द्यायचं आणि हे काढायचंच नाही याच्यानंतर. कोपराला घेऊन आला ते कोपराला घेऊन आला त्या वाकरातून पडला आता फॅन का वर ठुला झाका ना ते कसं काय खाली पडला का तुमच्या बाई डायरेक्ट वरतच ठेवलं काय. काढायचंच नाही त्याला आता. पोरग तिथं चाललंच नाही कोपरपाशी. हो ना तर भाऊ असं घेऊन दाखवा नाही ना, मी- फास्ट पडत असते ना काही काम बाकी करत पडला तर मग तुम्हाला बाहेर जाईल. हो ना त्याला घाबरत ठेवायचंच नाही. लहान मुलाला तर घाबरून द्यायलाच नाही पाहिजे. रागावलं नाही पाहिजे. काहीच नाही करायला पाहिजे. हो तुझ्यासारखं वागावं लागतं त्याला. तिने वाटलं तिथे येणार नाही म्हणून तिने वाजवलं ते वाजवलं. तिथे बेसिंगचा पाईप आहे तो बेसिंगचा पाईप वरती तिथं म्हणून ते तसं केलं. उलटी कधी केली त्याला? उलटी आता केली ना? हो. काय बरं. असं आहे मग खेळतं म्हणून आहे तसं काही प्रॉब्लेम नाही. तर बस दवाखान्यात घेऊन जायचं होतं. कुठं लागला बा तुला तर असं 2 वेळा झाला आता. तिला तू कुठं झालं असं. किती लागलं त्याले तशा बेडनं चाललं बा काय झालं 2-3 रक्कल मागणं होती मग तू काय दोघीचे गलती आहेत. कोणा तिघाची गलती म्हटलं चालते. एकीची गलती नाही आहे. तू झोपेला होता मी झोपेल होतं मला सांगितलं नाही. सोडून दिलं तसंच. दरवाजा उघडा ठेवला. फॅन उचलून वर ठेवला मी फक्त इकडंच गेली दरवाजा उघडा ठेवला देत नाही. दरवाजा तर लावायला पाहिजे. दरवाजा लागला नाही ते गलंड काय तेवढा टाइम असलं की डायरेक्ट केली ते. लय फास्ट पाहिजे ते गाडं. असं जात असते का हा भिंगरीवाणी आता सर्व काढा काही तुम्ही पप्पानं वर आता वर ठेवला आता काय घ्यायचे हा नाही पहिले पान आहे दुरुस्त केलं तर नाही तर मग तुकडे. हा तुकडे झाले याचे. पूर्ण फॅन फुटफुट झाला आता सर्वच. पहिले व्यवस्थित करून घे. वायरा गिरते पारा गिल चेक करून चालू असलं ठीक. नाही तर मग टाकून द्यायला लागेल. थंडीच पडून राहिली किती डास होतो करून नाही काय किती लागणार बापा पडला असं ते खाली आगायला ना मी उभा ठेवून टाका इथे कोपऱ्यात ठेवला कोपऱ्यातून कसं काय गलंडला हे असं पुरुष्ट आहे. याच्यातून हे घसरते ते एका इकडे वजन गेलं की. 3 गुन्हे झाले आज 3 गुन्हे 3 झाले इतके केस धरते बाळते मी त्याला काही नाही म्हणत हो केस धरते एवढं की मी त्याला काही नाही म्हणत पण तो आता कोपर वाजवलं तर ते भिऊ राहिलं बिचारे हा लेकरून काष्टी पडत असते ना नाही खरे बा खेळू राहिले ते आता मस्त. लेकराचं काय असते कोपर दिसला की कोपर दिसलाय कसं आता याच्यानंतर कोपर किचन मध्ये पण नाही दिसलं पाहिजे. नाही मी ठुला उचलून वरे फक्त कामापुरतं काढा नंतर ठेवा त्याला. कारण एवढं भीत असते कुठल्या गोष्टीसाठी. एक टाइम असते झाली 2 मिनिटासाठी असते. तर दिसला गेला की धास्ती पडलं त्याला. 3 गुन्हे झाले अरे बापा ठीक आहे. खरं चहा पाणी टाइम झाला तर चहाचा पण. अरे हे काय आहे? खाल्ले बी नाही तिनं तशी ठुली वाटी खाल्ले बी नाही ते पडला तर ते वाटी ठेवून दिली तिने तशीच कोणी घेतलं खासाठी? तिनं खाल्ली नाही तिनं
माझे खाणं झाले, मी पाणी प्यायला गेली, तिचे राहिले खायचे. ते पडूनच गेलं. गेले ना मुरमुरे आणला का आपल्याला चांगले ते राहते. होते किती मोठे महिने नाही. हम्म हा, चालते. साधी पिक्की चला चड्ड्या बदला एका मांग एक किती लागलं तुला? किती झाल्या चड्ड्या सकाळपासून किती लागलं? लय झालं. इकडे ऊनही पडत नाही आहे आणि इकडे चड्ड्याचे वांदे आहे पूर्ण गॅलरी गॅलरी भरलेले आहे आमच्या चड्ड्यात कपड्यात काढली एकदा तर कालचं तर काढून ठेवलं नाही, आजचं आहे. मस्त काम आहे चल ठीक आहे